अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना मनासारखी स्थळं मिळावीत, लग्न करायचं आहे पण लग्नच वेळेत होत नाही, अशा वेळेला आपल्याला काही उपाय करायचे। हे उपाय मुलांनी आणि मुलीने स्वतः करायचे। जर समजा मुलं ऐकत नसतील, मुली ऐकत नसतील तर आईनं किंवा वडिलांनी जर हे उपाय केले तर चालेल, पण मुलाला लग्न करायचं आहे म्हणजे मुलगा करायलाच पाहिजे, मुलीला लग्न करायचं आहे म्हणजे मुलगीनंच करायला पाहिजे। जर आपण जेवलं तर आपल्या पोटात अन्न जाणार, तसं मुलानं जर उपाय केले तर मुलाचं लग्न लवकर होणार, मुलीनं जर उपाय केले तर मुलीचं लग्न लवकर होणार। मुलगा खूप शिकलेला आहे, मुलगी खूप शिकलेली आहे, पगार चांगला आहे, दिसायला सुंदर आहेत, घरातलं सगळं प्रॉपर्टी आहे, शेती आहे, सगळं वेल आहे, तरीही आपल्या मुलांची लग्न होत नाहीत, मनासारखी स्थळं मिळत नाहीत आणि स्थळं आलेली निरोप देत नाहीत किंवा लग्न ठरत नाही। यासाठी आपल्याला काही उपाय करायचे। हे उपाय बघा, जे उपाय मी सांगणार आहे ते मनापासून केला तर हे उपाय संपण्याच्या आत तुमचं लग्न होईल। काय करायचं बघा, 9 मंगळवार उपवास करायचा, सलग 9 मंगळवार उपवास करायचा। एखादा मंगळवार चुकला तर तो पुढं काउंट करायचा। असे 9 मंगळवार मुलाने मुलीने, ज्याला लग्न करायचं आहे त्याने, मुला मुलीने, कुणीही कुठल्याही राशीच्या मुला मुलीने हा उपाय केला तरी चालेल। सलग 9 मंगळवार उपवास करायचा, सेंद्रिय हनुमानाच्या मंदिरात जायचं, हनुमानाला एक लाल जास्वंदचं फूल चरणाजवळ अर्पण करायचं आणि 11 प्रदक्षिणा काढायच्या आणि प्रार्थना करायची तिथे हनुमानाला, माझं लग्न योग्य वधूशी किंवा माझं लग्न योग्य वराशी, चांगल्या मुलाशी किंवा चांगल्या मुलीशी होऊ दे असं बोलायचं। आणि तिथे शक्य असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण घालायचं किंवा पैसे थोडे दान करायचे एका जेवणापुरते, शक्यतो जेवणच घालत जा। दुसरा उपाय जो आहे तो 9 गुरुवारी, सलग 9 गुरुवार उपवास करायचा। समजा मंगळवार केला तर मंगळवारी हनुमानाला जा, समजा तुम्हाला मंगळवार करायला जमलं नाही तर तुम्ही गुरुवार करा। सलग 9 गुरुवार उपवास करायचा आणि रामाच्या किंवा कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही नमस्कार करायचा, 11 प्रदक्षिणा करायच्या आणि घरी निघून यायचं। लग्न झाल्यानंतर तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं। अशा पद्धतीनं तुम्ही हे जर उपाय केले, हे उपाय केल्यानंतर तुम्हाला 9 मंगळवारच्या आत किंवा 9 गुरुवारच्या आत निश्चितच तुमचं लग्न योग्य वधूशी, योग्य वराशी, योग्य स्थळाशी होईल, हे निश्चित। हा जो उपाय आहे, हा उपाय मनापासून केला तर निश्चित त्याचं फळ मिळेल। उपाय करू का नको, करू का नको असं म्हणत तुम्ही करू नका, हा उपाय निश्चित आवर्जून करा, तुम्हाला ह्याचा फायदा मिळेल, फायदा होईल आणि तुमच्या मुलामुलींची लग्न लवकर होतील। हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ जास्त शेअर केल्यामुळे कुणाची लग्न होत नसतील, योग्य स्थळ मिळत नसेल तर त्यांना निश्चित ते स्थळ मिळेल, कुणाचं नाही कुणाचं कल्याण होईल। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, त्यातून उपाय, तोडगे, सेवा कळतील तुम्हाला। आपण कुंडली, आपल्या मुलांची लग्न होत नाहीत, मुलींची लग्न होत नाहीत, योग्य स्थळ मिळत नाही म्हणून आपण कुठे कुंडली दाखवायला जातो त्यावेळेला आपल्याला हजारो रुपये खर्च करून शांती करायला सांगतात किंवा अंगठी वापरा, हे वापरा, ते वापरा सांगतात, पण मी हे जे उपाय सांगले हे घरच्या घरी सोपे उपाय आहेत, हे तुम्ही आवर्जून करा। माझा जर व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।